कर्जत तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली असून दुर्गंधीमुळे एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह उघडकीस आला आहे. कर्जत कशाळे मार्गावर रस्त्याच्या कडेला हा मृतदेह आढळून आला असून मृत व्यक्ती अंदाजे 50 वर्षे वयोगटातील असल्याचे सांगितले जात आहे. ही घटना कर्जत मुरबाड राष्ट्रीय महामार्गावरील कशाळे जवळील सीएनजी पेट्रोल पंप परिसरातील वळणावर घडली आहे. परिसरात काही दिवसांपासून तीव्र दुर्गंधी पसरत असल्याने नागरिकांनी पाहणी केली असता रस्त्याच्या कडेला मृतदेह आढळून आला आणि ही घटना उघडकीस आली. माहिती मिळताच सुरुवातीला कर्जत पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येत असलेल्या कशळे पोलीस चौकीत माहिती मिळाली. त्यानंतर घटनास्थळी कर्जत पोलीस ठाणे येथील पोलीस अधिकारी अनिल सोनोने व त्यांच्या सोबत महिला PSI शिंदे, कशळे येथील ललन थोरणे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केलाय. मृतदेह 2 ते 3 दिवसांपूर्वीचा असल्याचा अंदाज असून वाढत्या उन्हामुळे त्याची अवस्था खराब झाली आहे. त्यामुळे चेहरा ओळखू न येण्याजोगा झाल्याने ओळख पटवणे पोलिसांसमोर आव्हान बनले. स्थानिकांच्या माहितीनुसार संबंधित व्यक्ती फिरस्ती स्वरूपाचे असून रस्त्यावर पडलेल्या बाटल्या गोळा करण्याचे काम करत असे. कशळे परिसरात त्याला वारंवार पाहिले गेले होते. दरम्यान प्राथमिक अंदाजानुसार उष्माघातामुळे मृत्यू झाला असावा असे पोलिसांनी सांगितले असले तरी ही हत्या आहे का याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे. सर्व शक्यता लक्षात घेऊन पोलीस तपास करत आहेत. सदर मृतदेह कर्जत उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येणार असून पुढील तपास कर्जत पोलीस करत आहेत.